36 जिल्हे 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये माहे जून ते जुलै 2024 दरम्यान अतिवृष्टी पंचनामे झाले नाही, तर दिनांक 20 ऑगस्ट पासून झालेल्या अतिवृष्टी ढगफुटीचे पंचनामे करून शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याबाबत शेतकरी कृती समितीच्या वतीने इंजिनियर महेशभाई गुजर, राहुल ढोले, अण्णासाहेब जाधव यांच्या वतीने गंगापूर तहसीलदार यांच्या खुर्चीला निवेदन दिले. राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीसाठी अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासांत 65 मिलीमीटरपेक्षा जास्त नोंद झाली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावांमध्ये 33% जास्त शेती पिकांचं नुकसान झालं असल्यास ही मदत अनुज्ञेय राहील असं नमूद केलंय. गंगापूर तालुक्यामध्ये माहे जून ते जुलै दरम्यान पडलेल्या पावसाचे पंचनामे करण्यात आले नसल्यामुळे खरीप 2024-25 हंगामामध्ये उशिरा पेरणी, दुबार पेरणी, पूर परिस्थिती, इतर नुकसानाची माहिती शासनाकडे पोहोचली नसल्यामुळे नुकसान मिळालं नाहीये. शासन निर्णयानुसार जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी आदेश दिल्याप्रमाणे जून-जुलै अहवाल तसेच हंगामामध्ये 24 तासामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असेल तर अशा मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे, जनावरांचे आणि घरांचे आणि इतर नुकसानीचे संयुक्त पंचनामे करणे अपेक्षित होते, परंतु आजपर्यंत तालुक्यामध्ये संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश निघाले नसल्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकरी आणि नुकसान झालेले नागरिक भरपाई पासून वंचित राहिले. माहे जुलै नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये ते आजपर्यंत गंगापूर तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये 24 तासात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद महावेद स्वयंचलित यंत्रणेद्वारे झाली आहे, परंतु त्यानुसार सुद्धा त्या मंडळात संयुक्त पंचनामे करण्यात आले नाहीत किंवा तसे आदेश देखील आतापर्यंत काढण्यात आले नाहीत. दिनांक 20 ऑगस्ट 2024 ते आजपर्यंत गंगापूर तालुक्यातील 8 मंडळामध्ये 24 तासात ढगफुटी, शेतात पाणी साचणे, अतिवृष्टी, घरांचे नुकसान, जनावरे दगावणे, वाहून जाणे अशा प्रकारचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे होणे गरजेचे आहे. त्यानुसार संयुक्त पंचनामे टीम तयार करून तात्काळ पंचनाम्याचे आदेश देण्यात यावे. डोणगाव मंडळाचे महावेद स्वयंचलित पर्जन्यमान यंत्र सदोष नसल्याचा अहवाल तालुका कृषी अधिकारी यांनी दिला होता. त्यानुसार डोणगाव ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून देऊन 3 महिने झाले तरी महावेद पर्जन्यमान यंत्र स्थलांतरित झाले नसल्यामुळे त्याद्वारे मोजमाप झालं नसल्यामुळे पर्जन्यमानाबाबत शाश्वती देता येत नसल्यानं गंगापूर तालुक्यातील इतर मंडळात पडलेल्या पावसाची सरासरी डोणगाव मंडळाला लागू करून अतिवृष्टी झालेल्या मंडळासोबत नुकसान भरपाईसाठी अहवाल पाठवण्यात आला. नव्याने झालेले जामगाव मंडळामध्ये स्वयंचलित पर्जन्यमान यंत्र नसल्यामुळे त्या मंडळाचा अहवाल सुद्धा तालुक्याच्या इतर मंडळाप्रमाणे पाठवण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले. महावेद स्वयंचलित पर्जन्यमान यंत्राचा मंडळनिहाय दर आठवड्याच्या अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी यांना आदेशित करण्यात यावा, जेणेकरून पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तक्रारी करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे नुकसानीच्या तक्रारी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक घेण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्ती काळामध्ये नेमणुकीच्या जागी राहण्यासाठी आदेशित करावे. वरील सर्व बाबींच्या संदर्भानुसार संयुक्त पंचनामे करून पुढील 7 दिवसांमध्ये जिल्हा अधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाई मिळेल असा अहवाल पाठवावा असं निवेदन इंजिनियर महेशभाई गुजर, राहुल ढोले, विठ्ठल कुंजर, अण्णासाहेब जाधव, राहुल सुरवसे, मुन्ना गवळी, शेतकरी कृती समिती तालुका गंगापूर खुलताबाद यांना दिले. शेतकरी कृती समितीच्या वतीने आज आम्ही गंगापूरच्या तहसीलदार साहेब जे हजर राहत नाही, आज खुर्चीला निवेदन देऊन आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या समस्या सांगितल्या. खरं तर अतिवृष्टी झाली, त्याच्यानंतर त्याचे पंचनामे व्हायला पाहिजे नव्हते. पीक विम्याचे बरेचसे विषय पेंडिंग आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक कागदपत्र लागतात, मुलांची कागदपत्र, असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना सुद्धा नवीन तहसीलदार साहेबांची भेट आम्ही वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते या ठिकाणी खुर्चीवर हजर नसल्यामुळे नाईलाजास्तव आज आम्ही खुर्चीला निवेदन दिलेलं आहे. त्यांना पुढील 2 दिवसामध्ये जे अतिवृष्टी झालेली आहे त्याचे पंचनामे झाले पाहिजे, नुकसान भरपाईचे जे प्रस्ताव त्यांनी पाठवायला पाहिजे ते त्यांनी करावे अशी आमची विनंती या माध्यमातून आहे. आणि जर त्यांनी केलं नाही तर मग पुढची दिशा आम्ही शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून ठेवू. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील, साळुंके, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.